गेला भळीव निघून आला मिरग फिरून गोऱ्या चालल्या रानात गोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण साहेब साहेब काय कर्ज द्या ना मला. तुझ्याकडे काही आहे का गहाण ठेवायला? तुझ्याकडे काही नाहीये तर मग का आला? चल निघ. मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना देशील का कधी फोडीत या तू जाण माझे मला जीवन मागू कसा मी अरे मागू कुणा. आभाळ वाटते सावध राहिलं दुष्काळाचं कोरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसलवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांगा कुठं ठेवू माझा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरती. हे आर पार काळजात का दिलासा घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्याने शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.